काळजी करू नकोस. तुझ्यासारख्यांचा न्याय करायला तो इथेच आहे. स्वतःला फक्त तात्पुरतं समाधान मिळावं म्हणून मर्यादेच्या सर्व सीमांचं उल्लंघन करून, घात करून तुझ्या विकृत बुद्धीने जे घाणेरडे कृत्य केले आहे, लक्षात ठेव, हा तुझा विजय नाही, हा तुझा सगळ्यात मोठा पराभव आहे. जिथे तुझ्या कर्माचा न्यायनिवाडा करताना तो विधाता परमात्मा तुझी क्षमायाचना केलेले वाईट कृत्य कदापि सहन करणार नाही. आणि याची शिक्षा इतकी भयंकर कठोर असेल की ऐकूनच तुझ्या ह्या शरीराचा एक एक अंग तुझ्या केलेल्या पापांची भीक मागेल. आणि तेव्हा दर्शन होईल त्या परमात्म्याचं, जो तुला पर्याय नाही. जर सर्व समक्ष तुझा वध करून योग्य न्याय करल, आणि हेच लिखित आहे जे तुझं वाईट कर्म आहे. तुझा अहंकार तुला संपवणार आहे, ज्याचा अंत होणे निश्चित आणि अनिवार्य आहे.